सध्या मी आहे अहमदपूर शहरातील निजवंते चौकामध्ये। याच ठिकाणी मागे 10 महिन्यापूर्वी अर्थात जानेवारीमध्ये सुद्धा चोरट्यांनी दुकाने फोडून धुमाकूळ घातला होता। मात्र त्याच घटनेची पुनरावृत्ती पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे। निजवंते चौकात असलेल्या व्यापाऱ्यांच्या दुकानाची रात्री चोरी झाल्याची घटना घडलेली आहे। 4 ते 5 व्यापाऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान चोरट्यांनी कुलूप फोडून केलेलं आहे। दुकानातील पैसे आणि काही साहित्य देखील चोरट्यांनी लंपास केल्याची घटना मध्यरात्री काल घडली आहे। आणि या व्यापाऱ्यांनी माझ्याशी संवाद साधताना सांगितलेलं आहे किती नुकसान झालेलं आहे, कशाची त्यांची दुकाने आहेत आणि पुढे काय प्रक्रिया होणार आहे हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। मी निजवंते चौकात उभा असताना हे तुम्हाला दाखवू इच्छितो आहे। नगर परिषद प्रशासनाला अनेक वेळा आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून आम्ही निदर्शनास आणून दिले की शहरात असलेले जे CCTV कॅमेरे आहेत त्यांना सुरू करण्यात यावं, चालू करण्यात यावं। CCTV कॅमेरे जर कार्यान्वित करण्यात आले तर अशा घटनांवर नक्कीच पोलिसांना निर्बंध घालता येतील, चोरट्यांना पकडता येईल। मात्र स्थानिक प्रशासनानं अर्थात नगर परिषद प्रशासनानं याकडे लक्ष दिलं नसल्यामुळं ही घटना रात्री पुन्हा एकदा घडल्याची घटना घडली आहे। बघूया नेमकं हे व्यापारी काय सांगतायत, नेमकं कशाचं त्यांचं दुकान आहे आणि नेमकं त्यांचं किती नुकसान झाले हे पाहूया आपण। अनिरुद्ध केशवराव, राहणार मानी, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर। कशाचे दुकान आहे? हे गॅस, भट्टे, शेगड्या दुरुस्ती विक्री। काय झालं? चोरी झाली रात्री, माल शेगड्या वगैरे चोरी गेलाय, गल्यातले पैसे गेले, तर काही सगळं फोडले दुकान। किती पैसे गेले? 15,000 रुपये गेले। 15,000 रुपये गल्ल्यात ठेवता? हां, रात्री पावसामुळं गल्यातच पैसे ठेवले आणि तसेच गेले गावाकडे। एकूण किती रुपयांचं नुकसान झालं? एकूण 50-60 हजाराचे नुकसान झाले। तुम्हाला कसे समजले दुकानाची चोरी झाली? दुकान मी सकाळी शेजारच्या दुकानदारांनी फोन केली, शटरवरी कसं काय मग मी सकाळी फोन केल्यामुळे इथं आलो। शिवाजी दत्तात्रय भोसले नाव, मी चाकूरून येणं जाणं करतो। इथलं आपल्या दुकानी रात्री कुलप तोडले तिथल्या दुकानची। इथल्या काउंटरवरच्या एक मशीन गेले, 5,000 रुपये कॅश गेलेत। बाकी आणखी मध्ये काही थोडं बहुत इकडे गल्ल्यातलं काउंटरमधलं इकडे तिकडे टाकून दिले। किती हजाराचं नुकसान आहे? जवळपास 25,000चं। पोलीस स्टेशनला कळवलं घटनेची माहिती? घटनेची माहिती आलती सकाळी। हे मशीन आहे, हे संगमेश्वर ऑइल मिल आहे माझं। हे काय झालंय, रात्री चोर पडल्यात। तुमचं नाव? माझं नाव धनराज तेली। हे काय मी रोज उगा खोट्या चालले, थोडं ते जमा केलं। 5-6 किती 60,000 का? 5,600 त्याच्यामध्ये होते। तेवढं चोरानं तेवढं तोडून, लाख तोडून घेऊन गेले। लोक बघा इकडे लाख ते तोडलेलं बघा। हे समजा खाली बाहेर टाकून दिल्यात। कुलप तोडल्यात दोन्ही बी, आणि कुलप बी घेऊन गेल्यात। एकूण किती हजाराचं नुकसान झाले? एकूण 12-13 पर्यंत झाले बघा। हा, संशयित कोणी आहे? संशयित आपल्याला कोणी माहित नाही। आता काही कशाला आपण संशय करता कोणावर? नक्कीच या घटनेची दखल घेऊन पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासन नेमकं काय प्रक्रिया करते हे मात्र पाहणं औचित्याचं ठरतंय। ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर। आवाज बहुजनांचा।